अंजलीताईंना विनंती करतो, त्याचबरोबर सुजातादांना सुद्धा विनंती करतो, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पीजे वानखेडे सरांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करून या कार्यक्रमाची या धम्म मेळाव्याची सुरुवात करावी. आपण जो माझ्या पाठीमागे नारे द्यायचे आहेत. गेल्या 42 वर्षापासून हा धम्म मेळावा आपण या ठिकाणी घेत आहोत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये. भंते राजज्योतीजी यांचं या ठिकाणी स्वागत, या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भंते राजज्योतींना सुद्धा विनंती आहे की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करावी. आता नाही बोलत, थांबा मग बोलतो. जय जयकार करायचा का सांगा, जय जयकार करायचं का सांगा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, सध्या बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, सध्या बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, सध्या बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. भारतीय बौद्ध महासभेचा सुजाता आंबेडकर आगे बढ़ो, अंजलीताई आंबेडकर आगे बढ़ो. भारतीय बौद्ध महासभेचा भिक्षू संघाचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा भिक्षू संघाचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. सुजाता आंबेडकर आगे बढ़ो, अंजलीताई आंबेडकर आगे बढ़ो. भारतीय बौद्ध महासभेचा भिक्षू संघाचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा भिक्षू संघाचा, भिक्षू संघाचा सुजाता साहेब आंबेडकर आगे बढ़ो, सुजाता साहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. भारतीय बौद्ध महासभेचा, अरे भिक्षू संघाचा, भारतीय बौद्ध महासभेचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा भिक्षू संघाचा, भिक्षू संघाचा भारतीय बौद्ध महासभेचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, सुजाता साहेब आंबेडकर आगे बढ़ो, अंजलीताई आंबेडकर आगे बढ़ो. भिक्षू संघाचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो.
भिक्षू संघाचा बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भिक्षू संघाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, भिक्षू संघाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम, बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पब्लिकांना थोडीशी विनंती आहे, पब्लिक मधल्या लाखो समुदायांना विनंती आहे, जोरदार नारे द्या. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, सदैव बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, सदैव बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा, जय 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 भीम, जय 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 भीम, सदैव बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, वंचित बहुजन आघाडीचा, जय 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 भीम, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा, भारतीय बौद्ध महासभेचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन युवक आघाडीचा, जय 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 भीम, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, साथ है. सर्वांना माझ्याकडे हे काम आहे. या ठिकाणी सभेला आपण सुरुवात करतो. सर्वांनी शांत घ्यायचं, सर्वांनी शांततेमध्ये बसून घ्यायचं. या विशाल धर्ममेळाव्याला उपस्थित बहुजनांचे वंचितांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करावी. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भिक्षू संघाचा, भिक्षू संघाचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा. सर्वांनी शांततेमध्ये बसून घ्यायचं. मी म्हणते राजज्योतींना विनंती करतो की आपण या ठिकाणी सामूहिक त्रिशरण पंचशील घ्यावं. जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद समता सैनिक दल. अतिशय उत्कृष्टपणे आपण या ठिकाणी काम केलं आहे. आपण यानंतर
या ठिकाणी भंते राजज्योतीची भिक्षू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. मी जिल्ह्याचे सन्माननीय उपाध्यक्ष DS नानीर सर यांना विनंती करतो की भंतीजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मला द्या ना म्हणा काय करून झालं. भिक्षू संघाचा यानंतर जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष PJ वानकडे सर यांचं स्वागत संजय गवईजी करतील अशी विनंती आहे. संजय गवईजी. यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं स्वागत भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीनं अध्यक्ष PJ वानकडे सर, सरचिटणीस नंदकुमार डोंगरे, कोषाध्यक्ष विजय जाधव साहेब हे तिघां मिळून करतील अशी विनंती आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं स्वागत. यानंतर आमच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचं स्वागत सुनंदाताई करतील अशी विनंती आहे. सुनंदाताई तेलगोटे. त्यानंतर युवकांचं नेतृत्व सुजातदादा आंबेडकर यांचं स्वागत विजय जाधव साहेब करतील ही विनंती आहे. विजय जाधव साहेब सुजातदादांचं स्वागत करतील. यानंतर नतीकुद्दीन खतीब साहेब यांचं स्वागत सिद्धार्थ देवदरीकर सर करतील अशी विनंती आहे. सिद्धार्थ देवदरीकर सर. संजय गवईजी करतील. संजय गवईजी. त्यानंतर केंद्रीय सदस्य अरुंधतीताई शिरसाट यांचं स्वागत प्रज्ञाताई इंगळे करतील. सुजातदादांचं स्वागत राहुल अहिरे साहेब सुद्धा करतील. राहुल अहिरे साहेब सुजातदादांचं स्वागत करतील. अशोकराव सोनवणे साहेब यांचं स्वागत पंचशील गजगाडे करतील. महाराष्ट्र राज्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष UG बोराडे सर यांचं स्वागत विलास भास्कर करतील. विलास भास्करजी. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष निलेश विश्वकर्माजी यांचं स्वागत संगपाल इंगळे करतील. संगपाल इंगळे. यानंतर डॉक्टर प्राध्यापक भैरवंत फुटकर सर यांचं स्वागत राजेश सरकडेजे करतील. त्यानंतर राजेंद्र भाऊ पातोडे यांचं स्वागत भाऊसाहेब थोरात करतील. सिद्धार्थ मोकळे साहेब प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी यांचं स्वागत दीदी वानखडे साहेब करतील. अमित भिंगड साहेब यांचं स्वागत सुखदेवराव पाटील करतील. जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद देंडवे साहेब यांचं स्वागत रमेश गवई गुरुजी करतील. युवक आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत गोगरेजी यांचं स्वागत आशिष मेश्राम करतील. धीरज इंगळेजी यांचं स्वागत नाजुकराव दारोकार करतील.
इंदुताई मेश्राम यांचं स्वागत सुवर्णाताई जाधव करतील. जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा अमृतपालीताई खंडारे यांचं स्वागत मंतोषताई मोहळ करतील. प्रदीपभाऊ वानखडे यांचं स्वागत सुरेश गवईजी करतील. सुनंदाताई तेलगोटे यांचं स्वागत या ठिकाणी करुणाताई साखरकर करतील. निलेश देवसाहेब यांचं स्वागत राहुल इंगळेजी करतील. मिलिंद इंगळे साहेब यांचं स्वागत आकारामजी भोरकडे करतील. ज्ञानेश्वर सुलताने यांचं स्वागत गोरखनाथ वानखडे साहेब करतील. बालमुकुंद भिरड साहेब यांचं स्वागत भारत आकोडेजी करतील. संगीताताई अडवांचं स्वागत या ठिकाणी आमच्या प्रज्ञाताई इंगळे करतील. प्रज्ञाताई इंगळेंचं स्वागत करुणाताई साखरकर करतील. वंदनाताई वासनिक यांचं स्वागत इंदुताई मेश्राम करतील. प्रभाताई शिरसाट यांचं स्वागत या ठिकाणी वैशालीताई गोटे करतील. पुष्पाताई इंगळे यांचं स्वागत या ठिकाणी शिंदूताई शेगावकर करतील. आणि सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करून उत्कर्षाताई रूपवते यांचं स्वागत जिल्ह्याच्या अध्यक्षा इंदुताई मेश्राम करतील अशी विनंती आहे. रूपवतेताईंचं स्वागत इंदुताई मेश्राम. सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया शब्दसुमनांनी. जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्वात सन्माननीय मंच अतिशय या ठिकाणी सन्माननीय आहे, परंतु वेळेच्या अभावी या ठिकाणी आपण स्वागताचा कार्यक्रम थांबवून आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्ह्याचे सन्माननीय संघटक रमेश गवई गुरुजी करतील अशी विनंती आहे. रमेश गवई गुरुजी. जय भीम. महाकारुणी भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधी सत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम या ठिकाणी त्रिवार वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो. द्वितीय अध्यक्षा महाउपासिका महाधम्मदानी राजमाता मीराताई आंबेडकर यांनाही वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय पी.जे. वानखडे साहेब आणि या मंचकार उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी मी जय भीम करतो. यासोबतच प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर उपस्थित आहे, यांना जय भीम करतो. सुजातदादा आंबेडकर इथं उपस्थित आहेत, त्यांना मी या ठिकाणी जय भीम करतो. खतीबुद्दीन साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर भिक्खू संघाचे प्रमुख पूज्यवते राज ज्योतिजी आणि त्यांचा संघ यांना पंचांग करतो. आणि संपूर्ण मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय सन्माननीय सदस्य यांना मी या ठिकाणी जय भीम करतो. उपस्थित असलेले सर्व जनसागर बंधूंनो, उपासक उपासिकांना तुम्हालाही जय भीम करतो. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 42 या कार्यक्रमाच्या तुम्हाला मी लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा देतो. शेवटचे फक्त एकच मिनिटं बोलतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम इथे आयोजित होतो आहे. या मैदानावर आम्ही काय पाहतोय? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि त्यांचे पूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित राहते. आणि म्हणून हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी येतात. डोळाभर त्यांना पाहतात. ते आदेश देतील, ते संदेश देतील. तो संदेश आपण आपल्या हृदयामध्ये करून त्यांच्या संदेशाचं पालन आपण करावं हे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. सोबतच या ठिकाणी संपूर्ण आघाडी, बहुजन आघाडी, युवक आघाडी, समता सैनिक दल या संपूर्ण तरुणांनी जे या ठिकाणी कार्यक्रमाला शोभा आणलेली आहे, लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी भरून स्वागत करतो. आणि या ठिकाणी परत शुभेच्छा देऊन 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतरच्या सर्व वक्त्यांना विनंती आहे सन्माननीय मंच म्हणायचं आणि आपलं बोलणं सुरू करायचं, जेणेकरून वेळ जाणार नाही. सर्व या ठिकाणी बोलणाऱ्यांची मोठी यादी आहे. लागतात त्यांना सुद्धा त्यांची जागा देखून देणे गरजेचं आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपण वंचित बहुजन आघाडीची ताकद अधिक बळकट करूया. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. मी कोणत्या
त्यांना पाठिंबा देणार नाही आणि त्यांना साथही देणार नाही. जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. यानंतर युवकांचे आयकॉन सुजातदादा आंबेडकर या आपल्या ठिकाणी व्यक्त करणार आहे. सुजातदादा आंबेडकर आगे बढ़ो, सुजातदादा आंबेडकर आगे बढ़ो, सुजातदादा आंबेडकर आगे बढ़ो. सुजातदादांना विनंती आहे की त्यांनी आपले विचार व्यक्त करा. हॅलो हॅलो. मागच्या लोकांना शेवटपर्यंत माझा आवाज येतोय? मागच्या लोकांनी हात वर करून दाखवा, तुम्हाला आवाज येतोय की नाही? जर शेवटपर्यंत आवाज येत असेल तर एका घोषणाने, एका नाऱ्याने आपण सुरुवात करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. तसेच मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, सभेचे अध्यक्ष पी.जी. वानखडे साहेब, इथे उपस्थित भिक्खू संघ, माता भगिनी आणि ह्या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आपण बघितलं असेल भाषणामध्ये, भाषण सुरू करताना आपण महामानवांचे नाव घेतो, त्यांना अभिवादन करतो आणि त्याच पद्धतीने प्रोटोकॉलनुसार मंचावरच्या मान्यवरांची सुद्धा नावं घेतो. पण आज मला आपल्या सर्वांसमोर काही वेगळी नावं घ्यायला आवडतील आणि ती नावे अशी आहेत. शहीद रोहित वेमुल्ला, पायल तडवी, विराज जगताप, अरविंद बनसोड, सागर शेजवळ, अक्षय भालेराव आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आणि इकडे तमाम तरुणांच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की वंचितांच्या पोरांवर, कोणत्याही वंचितांच्या पोरावरती परत ही वेळ येऊ नये, ह्याच्यासाठी आम्ही सर्व लढत राहू आणि शेवटपर्यंत लढत राहू, ही आपल्या सर्वांसमोर उभं राहून गवाही देतो. आणि मित्रांनो, आपण जेव्हा या लढाईबद्दल बोलतो तर ती लढाई तलवारीची नाहीये. बाबासाहेबांना आपल्याला लढायला शिकवलंय तलवारीनी नाही तर ते पेनने. ही लढाई बुद्धीची आहे आणि जितकीच ही लढाई बुद्धीची आहे, आपल्या डोक्याची आहे, तितकीच ही लढाई सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे आणि धार्मिक सुद्धा आहे. कारण मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला सांगितलं होतं की या भारत देशाची जी चळवळ आहे, या भारत देशामधला जो संघर्ष आहे, तो विषमतावादी मनूची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला क्षमतावादी गौतम बुद्धांचे विचार, ह्याच्यामधला एक संघर्ष आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात की आपल्याला भारत बुद्धमय करायचा आहे. पण भारत बुद्धमय करायचा आहे ह्याचा आपल्या सर्वांनी अर्थ समजून घेतला पाहिजे. ह्याचा अर्थ हे नाही होत की कागदपत्र सगळ्यांना बौद्ध करायचं. ह्याचा अर्थ हे पण होत नाही की शेवटच्या माणसाला दीक्षा द्यायची. याचा अर्थ एवढाच होतो की आपल्याला गौतम बुद्धांचे विचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचे आहेत आणि त्याला शांतीचा आणि समतेचा संदेश हा गौतम बुद्धांचा आपण जर शेवटच्या माणसापर्यंत पोचवू शकलो तर आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय करू शकू, एवढं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मी सुरुवातीला जी नावं घेतली आपल्या सर्वांना माहिती असेल ते कोण आहेत. पण आपल्याला जर नसेल माहिती ही लोक कोण आहेत तर आपल्याला थोडक्यात सांगतो की दलित, बहुजन, आदिवासी, वंचित समूहातनं आलेली ही तरुण होती. हे अतिशय हुशार पोरं होती. गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या कारणाने या पोरांचा जीव घेतला होता इकडच्या जातीवाद्यांनी. पण आपण हे नका विसरू की ही पोरं अतिशय हुशार होती, शिक्षण घेत होते, उच्च शिक्षण घेत होते, बरेचसे लोक याच्यामधले पदवीदार होते. पण त्यांची प्रगती
आणि त्यांची शिक्षणामुळे झालेली तरकी इकडच्या जातीवाद्यांच्या डोळ्यामध्ये खुपली म्हणून त्यांचा खून केला, हे आपण विसरू नका. वेगवेगळ्या कारणांमुळे मारलं. डॉक्टर रोहित वेमुला PhD स्टुडंट होते, हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते. तिकडचा ASA आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची त्यांनी सत्ता स्थापन केली होती आणि ते तिकडच्या ABVP ला खुपलं होतं. खोटे पत्र देऊन मंत्र्यांकडनं खासदारांकडनं खोटे पत्र आणून त्यांनी रोहित वेमुलाची ऍडमिशन बंद करवली, स्कॉलरशिप बंद करवली आणि त्यामुळे रोहित वेमुलांना आत्महत्या करायला भाग पडलं. दुसऱ्या बाजूला पायल तडवी MBBS केलं होतं, पोस्ट ग्रॅज्युएटचं शिक्षण घेत होत्या मुंबईमध्ये, आदिवासी समाजातनं येत होत्या. आजूबाजूच्या जातीवाद्यांनी त्यांना मेंटल टॉर्चर केलं, जातीवादक वागणूक दिली आणि त्यांना आत्महत्या करायला भाग पडलं. विराज जगताप तसेच नितीन आगे आंतरजातीय प्रेम होतं या आरोपाखाली या दोघांना इकडच्या जातीवाद्यांनी जीवे मारलं. नितीन आगे 15 वर्षाचे होते, 10वीचे विद्यार्थी होते आणि नुकतंच अहमदनगर कोर्टनी त्यांच्या सगळ्या आरोपींना बळी केले. आणि ह्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की नितीन आगेंचे आरोपीच नव्हते तर नितीन आगेंना मारलं कोण. त्याचबरोबर सागर शेजवळ आपल्याला माहिती होतं, शिर्डीमधलं प्रकरण होतं. डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटोन होती त्यांच्या फोनवर आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटोन इकडच्या प्रस्थापितांसमोर जातीवाद्यांसमोर वाजली म्हणून त्याला जीवे मारलं, मोटरसायकलवरती टाकून गावाच्या बाहेर नेऊन टॉर्चर करून मारलं. अरविंद बनसोड नागपूर काटोलचे होते, त्यांनी त्यांच्या गावामध्ये जातीवादींच्या विरुद्ध एक बंड पुकारला म्हणून ते ज्या पेट्रोल पंपवरनं काम करत होते त्या पेट्रोल पंपवरनं त्यांना रात्री उचललं आणि त्यांना जीवे मारण्यात आलं. आणि दुसऱ्या बाजूला अक्षय भालेराव हे नांदेड बोंधारमध्ये राहणारे होते, त्यांनी त्यांच्या गावामध्ये पहिली जयंती काढली बाबासाहेबांची म्हणून त्यांना मारण्यात आलं. अरविंद बनसोड आणि अक्षय भालेराव हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते, साथीदार होते आमचे. आणि तसेच आपल्या सर्वांना परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींची काय घटना होती माहिती होती. सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचे होते, पण जरी ते वडार समाजाचे होते सोमनाथ सूर्यवंशी एक सच्चे आंबेडकरवादी होते, हे तुम्ही विसरू नका मित्रांनो. जेव्हा बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना झाली, जेव्हा संविधानाचं प्रत तिकडे तोडलं, तेव्हा एका आंदोलनाच्या भूमिकेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आले आणि आंदोलन करायला धावून आले. तेव्हा त्यांनी पोलिसांनी त्यांना उचललं, लॉकअपमध्ये टाकलं, टॉर्चर केलं, बेदम मारलं आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मित्रांनो, आता आपण एक समजून घेतलं पाहिजे की सोमनाथ सूर्यवंशी जरीही वडार समाजामधनं आले असले, त्यांना बाबासाहेबांचे विचार पटले होते, त्यांना बाबासाहेबांचा मार्ग पटला होता म्हणून ते LLBचं शिक्षण घेत होते, स्वतःचं उच्च शिक्षण कंप्लीट करत होते आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचं काम करत होते. पण ह्या लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे मित्रांनो, एकच गोष्ट कॉमन आहे की हे सगळे विद्यार्थी हुशार होते, उच्च शिक्षण घेत होते आणि शिक्षणाच्या मार्फत आरक्षणाच्या जोरावरती स्वतःची तरक्की आणि प्रगती आणि विकास करत होते. आणि हाच विकास इकडच्या जातीवाद्यांना खुपला आणि म्हणून त्यांनी या सर्वांना जीवे मारलं. आणि मित्रांनो, तुम्ही यांचं कटकरस्थान ठेवा. आपल्यातला एक मारणं ह्यांना सोपं नाहीये, म्हणून हे आपली प्रगतीची पायरी बंद करून टाकणार आहेत, विकासाचा रस्ता बंद करून टाकणार आहेत. आणि म्हणून आज आपल्याला एवढ्या मोठ्या परिस्थितीत आरक्षण बंद होणार या बाता ऐकायला लागतात. आणि मित्रांनो, जर ह्यांनी आरक्षण बंद केलं तर आपल्या विकासाची शिडी, आपल्या प्रगतीचा मार्ग आणि आपल्या विकासाचा मार्ग हा कायमस्वरूपी बंद होतो, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सगळे एकत्र आहेत, BJP वाले आहेत, RSS वाले आहेत, धारकरी आहेत, अर्धे चड्डी वाले आहेत, काँग्रेस वाले आहेत, राष्ट्रवादी वाले आहेत, सगळे नागनाथ सापनाथ लोक एक होतात आणि सगळे आरक्षणाच्या विरुद्ध एक होतात. आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो हे आरक्षणाचं होणार कसं आहे गणित. आता तुम्हाला सोपा मुद्दा सांगतो की अमेरिकेमध्ये एक H1B व्हिसा म्हणून एक प्रकार असतो. जे नोकरीला जातात, जे शिक्षणाला जातात त्यांना H1B व्हिसा मिळतो.
पुढच्या वर्षीपासून H1B व्हिसा रद्द होतोय आणि सगळ्या अमेरिकेतल्या NRIला परत तात्या ट्रम्प भारतात पाठवून देणार आहे. आणि एकदा हे भारतीय परत आले तर आपले जे पंतप्रधान आहेत मोदी शेठ, त्यांना नोकऱ्या कुठनं देणार? आपलं आरक्षण बंद करून. आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या वाचणार आहेत, आपलं आरक्षण बंद करून ज्या शिक्षणाच्या सीटा वाचणार आहेत, त्या ह्या NRIंना देणार आहेत. आणि त्याच्यासाठी आरक्षण बंद करायचं कट कारस्थान इथे या महाराष्ट्रामध्ये उभं झालंय, भारतामध्ये उभं झालंय. ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घ्यायची मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये फक्त बीजेपी एकटे नाही आहेत. इकडचे सगळे प्रस्थापित एक होतात वंचितांना वंचित ठेवण्यासाठी आणि इकडच्या शोषितांना, वंचितांना, पीडितांना पुढे जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी हे सगळे प्रस्थापित एक होतात. आपल्याला अकोल्याचा इतिहास माहितीच आहे. जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येऊ इच्छिते, जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येते, तेव्हा बरोबर सभागृहामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळे एक होतात. आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांचं आरक्षण बंद करायला सुद्धा हे सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना एक झालेत. आणि म्हणूनच 2 आठवड्यापूर्वी अडाणींच्या NDTV वरती सुप्रियाताईंनी भाष्य करताना हे म्हटलं होतं की जातीवरचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावरती आधारित केलं पाहिजे. पण मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घ्या की आरक्षण जर उद्या बंद झालं तर ह्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे. प्रस्थापितांचं आरक्षण बंद झालं तर नुकसान होणार आहे का? काँग्रेसवाल्यांचं नुकसान होणार आहे. राहुल गांधी, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर. भाजपवाल्यांचं नुकसान होणार आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर. राष्ट्रवादीवाले, शरद पवार, सुप्रियाताई, अजितदादा यांचं काही नुकसान होणार आहे का आरक्षण बंद झालं तर? नुकसान कोणाचं होणार आहे? नुकसान कोणाचं होणार आहे? मग लढलं कोणी पाहिजे? मित्रांनो, तुमच्या सर्वांसमोर इथे उभं राहून सांगतोय, मला स्वतःला आरक्षणाचा महत्व पटतो आणि आरक्षण वाचवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहील. माझ्याबरोबर कोणी आलं नाही आलं फरक नाही पडत. आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत लढत राहील. आता सांगा तुम्ही बरोबर आहात की नाही? बरोबर आहात की नाही? आणि मित्रांनो, आपल्या सर्वांसमोर बाता करणारे, डिंग्या करणारे खूप लोक येतात, लंब्या लंब्या बाता फेकून जातात. पण आपल्या सर्वांसाठी लढणारे लोक आपल्या सर्वांसमोर बसलेत. आपल्या सर्वांसाठी लढणारा नेता आपल्या सर्वांसमोर बसलाय. डिंग्या मारणारे लोक लय येतात, लय लंब्या लंब्या बाता फेकतात. आपण सर्वांनी बघितलंय, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये सगळीकडे संविधान दाखवत निळा टी शर्ट घालून राहुल गांधी ठिकठिकाणी फिरत होते. पण भाई, नीला टी शर्ट पहना ये इंपॉर्टेंट नहीं है, वो नीले टी शर्ट के अंदर जनीव है ये इंपॉर्टेंट है, ये मत भूलना भाई. आणि दुसऱ्या बाजूला आताच 1 महिन्यापूर्वी मी एक राहुल गांधींची मुलाखत बघितली, जेव्हा ते वोट चोरी बद्दल बोलत होते. तिकडे त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मुद्दे मांडताय ते बरोबर आहे, पण तुमच्याकडे आकडेवारी नाही, तुमच्याकडे ठोस माहिती नाही, आणि तुम्ही हा इश्यू घेऊन कोर्टात जाणार आहात का? राहुल गांधींचं ततबप झालं. राहुल गांधी म्हणाले, लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून संविधान आणि लोकशाही वाचवणं हे माझं कामच नाही. आणि जर राहुल गांधींना वाटत असेल की संविधान आणि लोकशाही वाचवणं हे त्यांचं काम नाही, तर मी त्यांना एवढीच विनंती करेन की एकदा लीडर ऑफ ऑपोजिशन वरती एका दलिताच्या, बहुजनाच्या, आदिवासाच्या, मुसलमानाच्या किंवा वंचिताच्या पोराला बसू द्या. तो तुम्हाला दाखवेल की लोकशाही कशी वाचवायची, तो तुम्हाला दाखवेल संविधान कसं वाचायचं. जीवाचं रान करून लोकशाही आणि संविधान वाचवेल, आणि तो तुम्हाला बरोबर दाखवून देईल की RSS आणि BJP वाल्याची 2 हात करून त्यांना घरी कसं बसवायचं.
आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांसमोर एक असं नेतृत्व आहे जे कोर्टात जाण्यापासून घाबरतं, जे कोर्टात जायला नकार देतात, आणि आपल्या सर्वांसमोर असं दुसरं नेतृत्व आहे ज्यांनी औरंगाबाद हायकोर्टमध्ये जाऊन, सुप्रीम कोर्टामध्ये लढून, अख्ख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटची नाचक्की करून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला. असं नेतृत्व आपल्या सर्वांसमोर आहे. आता तुम्ही मला सांगा, आपला नेता कोण? आपला नेता कोण? आणि जाता जाता मला सर्वांसमोर एकच गोष्ट सांगून जायची. मी जिल्ह्यात जातो, तालुक्यात जातो, गावागावात जातो, तिकडे मला लोक नुसतं एकच प्रश्न विचारतात की वंचित बहुजन आघाडीला हवी तशी भरारी का नाही आली? वंचित बहुजन आघाडी 2019 मध्ये स्थापन झाली, या पक्षाला हवी तशी भरारी का नाही आली? आणि मी ह्याला एकच उत्तर देतो. दर ठिकाणी माझं एकच उत्तर असतं की वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पण 2019 पासून 2018 पासून तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच नाही झाल्या. एकदा स्थानिक स्वराज्य संस्था लागू दे, मग तुम्हा सर्वांना दाखवून देतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते की आम्ही कोण आणि काय करू शकतो. एवढं म्हणून मी आपल्या सर्वांची सभा घेतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. धन्यवाद दादा. आपल्या सर्वांना एक सूचना आहे. भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा व अजून काही संघटनांच्या वतीनं 12 ऑक्टोबरला इंद्रप्रस्थ टावर दुर्गा चौकामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. समाजातील जे बेरोजगार असतील त्या सर्वांनी हजारोंच्या संख्येनं त्या मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या सिद्धता व्यक्त करावी अशी विनंती या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं करतो. आज के इस धम्म मेळावे में आए हुए हमारे सभी लोगों को मैं दिल की तमाम गहराइयों से मुबारकबाद देता हूं. इसी तरीके से आज के इस मेळावे में हमारे नेता, राष्ट्रीय नेता बाला साहब अम्बेडकर, अंजलि ताई, शिवराज अम्बेडकर साहब, आज के अध्यक्ष, पूरा मंच, मैं आपको यह कहना चाहता हूं कि आज इस देश में अगरचे कोई वंचितों का नेता है तो सिर्फ बाला साहब अम्बेडकर है. मैं समझता हूं कि आज बाला साहब ने जो बाबा साहब चाहते थे कि हमारे जितने वंचित है, चाहे उसमें SC, ST, OBC, अल्पसंख्यक सबको है, उनको न्याय मिले, उन न्याय को दिलाने का जो काम कर रहे हैं वो बाला साहब अम्बेडकर है. मैं खास तौर से हमारे मुस्लिम भाइयों से ये कहूँगा, उनको ये बताऊँगा कि आज हमारा समाज भी सबसे बड़ा वंचित समाज है. आज इस देश में मुसलमान एक वंचित समाज में गिना जाता है, मगर हमारे समाज को हक दिलाना, उनको हुकूक देना, इसके लिए कोई भी सामने आता नहीं. मैं एक बात हमारे मुसलमानों से कहूँगा कि आप हम सब मर्द मुजाहिद है, मगर हम ये देखते हैं कि कोई ऐसा मर्द इस देश में नहीं कि हमारे सामने आए और हमारे मसालों को, हमारे मसलों को उस सबके सामने लाए. मैं आपको एक बात कहूँगा कि आज इस महाराष्ट्र में आज से 6 महीने पहले एक ऐसी अफवाह उड़ी थी और जो जातिवादी शक्तियाँ थी वो ऐसा बता रहे थे कि हजरत औरंगजेब आलमगीर रहमतुल्लाह अलैह की मज़ार को यहाँ से हटाया जाए और उसको कहीं तो भी शिफ्ट किया जाए. हमने देखा कि महाराष्ट्र का नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान का वातावरण बहुत गर्म हो रहा था, मगर एक मर्द सामने आया और उन्हें कहा, जब वो औरंगजेब आलमगीर रहमतुल्लाह अलैह की मज़ार पर गए, वहाँ पे उन्होंने फूल चढ़ाए और उसके बाद प्रेस में कहा कि औरंगजेब आलमगीर इस देश के बादशाह थे, 50 साल उन्होंने यहाँ पर हुकूमत की, अब कौन आता है कि उनके मज़ार को हाथ लगाए, वो हम देखेंगे. हमने देखा कि उसके बाद से इस देश में शांति आ गई और जो हिंदू या जो जातिवादी ताकतें थे उनके मुंह बंद कर दिए. तो हमने
एक ऐसे मर्द के साथ में रहना चाहिए कि जो हमारे साथ खुलकर आए। बाला साहब ने जितने वंचित समाज थे उनको अकोला जिला में नहीं बल्कि मोगरा महाराष्ट्र में बहुत कुछ दिया। खासतौर से अकोला जिला में हमारे जो माइनॉरिटीज थे, हमारे जो मुस्लिम थे, तो आज तक हम कभी सोच ही नहीं सकते थे कि जिला परिषद का अध्यक्ष किसी मुस्लिम को बनाया जा सकता है, मगर बाला साहब ने वो कर बता दिया। सभी अंजुम को यहाँ पे जिला परिषद का अध्यक्ष बनाया। यही नहीं बल्कि 2 मरतबा गुलमा सेठ को और जमीर को यहाँ का जिला परिषद का उपाध्यक्ष बनाया। हर जिला परिषद में सभापति मुसलमान रहा। कई पंचायत समितियों में सभापति और उप सभापति बाला साहब ने मुसलमानों को बनाया। तो मैं सोचता हूँ, मैं समझता हूँ कि हम लोगों ने भी इस पर सोचना चाहिए। वक्त की कमी है, बोलना बहुत कुछ था, इसके बाद में मैं आपके सामने बोलूँगा और मैं यही दरख्वास्त करूँगा कि हम सब ने सोच के वंचित के साथ आना चाहिए। और मैं बाला साहब को आश्वासन दिलाना चाहता हूँ कि आने वाली जिला परिषद, पंचायत समिति, कारपोरेशन, नगर परिषद, जितने भी हमारे स्थानिक स्वराज संस्था के इलेक्शंस है उसमें हम सब कंधे से कंधा मिलाकर आपका साथ देंगे और पूरे स्थानिक स्वराज संस्थाओं में हम वंचित का झंडा लहराएंगे। इतना कहते हुए मैं मेरे 2 शब्द खत्म करता हूं। जय भीम, जय हिंद। केलं पातूर येथील भीमशक्ती व्यायामशाळा यांनी आपलं विशेष प्रोत्साहनपर बक्षीस या ठिकाणी घेऊन जावं। समता व्यायामशाळा शिंदखेड तिसरं बक्षीस। लगेचच भीमशक्ती व्यायामशाळा प्रमुख मलखामचे सर्व 2-3 लोक यांनी विशेष पारितोषिक मलखामचं आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडून स्वीकारावं। मलखामची मंगेश डोंगरे आणि इतर मंडळी। यानंतर ज्यांचा आपण आतुरतेने या ठिकाणी विचार व्यक्त करण्यासाठी हजर झाला त्यांच्यासाठी आपण आता जोरदार टाळ्या देऊया। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो। सर्वांना विनंती आहे। यानंतर हे 2 मुली हरवल्या आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आहे। वीरा वाघ, शौर्य वाघ, राजवी वाघ, मोरगाव भाकरे यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला उभं राहायचं आहे। बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। भारतीय बौद्ध महासभेचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। सर्वांनी कॅमेरा ऑन करायचा आहे। सर्वांनी टॉर्च ऑन करायचा आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो। सन्माननीय व्यासपीठ, मी तर नावं सगळ्यांची घेत नाही। बौद्ध महासभेचे असणारे अध्यक्ष वानखडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो,
सगळ्यांनी खाली बसून घ्या. निसर्गाने आज आपल्याला उसण दिली असं मी त्या ठिकाणी मानतोय. मागचे 3-4 महिने पावसाने असणारा पूर्णपणे झोडपून काढले अशी असणारी परिस्थिती आहे. त्या पावसामध्ये शेतीचं अतोनात नुकसान झाले. शेतकरी अनेक ठिकाणचा असताना विचारतोय की या अगोदर आम्हाला खावटी मिळत होती, पण आता असताना खावटी मिळालेली नाही. जे नुकसान झालंय त्या नुकसानाच्या संदर्भात सरकार पुढे मागे निर्णय घेईल आणि त्यावेळेस आम्हाला असणारं नुकसान भरपाई मिळेल. पण घरातलं सगळंच वाहून गेलं. घरातलं सगळंच भिजलेलं आहे. अंथरूण भिजले, कपडे भिजलेत, अन्नधान्य भिजले. आणि जगण्याचे प्रश्न उपस्थित राहिले. दुर्दैवाने मी असं म्हणेन की मतदार आमचं कधी ऐकतच नाही. शेतकऱ्यांचा मतदार आहे तो तर ऐकतच नाही. भारतीय जनता पक्ष, RSS यांच्या विचारसरणीमध्ये मदत हा शब्दच नाही. मदत हा असणारा शब्दच नाही. तेव्हा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आणि शहरामध्ये गुडघाभर ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं होतं, अशाने तरी आता जागृत राहिलं पाहिजे. आता तरी त्यांनी धडा शिकला पाहिजे की पाणी ओसरलं पण शासनाकडून मदत आली नाही. शासनाने काय जाहीर केलं, आता आम्ही असणारं दिवाळीला असणारं मदत त्या ठिकाणी देणार आहोत. ती दिवाळीला सुद्धा मदत येणार नाही याची असणारी खात्री मी आपल्याला त्या ठिकाणी देतो. काका इथे शेतकऱ्याला मदत करणं, गरिबाला मदत करणं, वंचिताला मदत करणं हा भारतीय जनता पक्ष, RSSचा पायंडा नाही. त्यांचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपापलं जगावं. मदत कशासाठी पाहिजे? ज्यांनी मतदान दिलं त्यांना मी असणारा विचारतोय की आपण काय करणार आहात? हातावरती हात देऊन बसणार आहात की यांना सत्तेवरनं येत्या कालावधीमध्ये तुम्ही खाली खेचणार आहात का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आज इथे असणारा OBC मराठा पुन्हा भांडणं लागायला.
आरक्षणावरनं भांडण लागायला. थोडाफार पाऊस थांबला असं आपल्याला दिसलं तर ओबीसीचे असणारे मोर्चे निघायला सुरुवात. या देशामध्ये ज्यांनी एक संघ राज्य स्थापन केलं त्याचं नाव अशोक सम्राट. त्याचं नाव अशोक सम्राट. पण दुर्दैवाने या देशाला एक संघ करणारा अशोक सम्राट आहे हे सरकारही मान्य करायला तयार नाही आणि माझ्या समोर बसलेले मतदार जो आहे तोही मान्य करायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती. या देशातला मतदारही मान्य करायला तयार नाही. माझ्यासमोर प्रश्न असा विचार पडतो ते त्या अशोकाने भारताला एकत्र केलं, एक राज्य उभं केलं. इथल्या मतदारांना आवडलं नाही का? त्यांना असणारा ते भारत एक संघ राहावा हे मान्य नाही का? म्हणजे जसं अशोकाला उपरा मानल्या जाते जसं अशोकाला उपरा मानल्या जाते तशाच रीतीने इथला असणारा ओबीसी सुद्धा त्यांच्या बाजूने लढणारा वंचित बहुजन महासंघ आहे. दुसरा तिसरा कोणीच नाही. आरक्षणाचे फायदे ओबीसीला पाहिजे. नाही कोणी लढायला मिळालं तर वंचितवाले लढत का नाही म्हणून असणारा विचारायला सुरुवात करतात. पण जसा दगडाखालचा हात निघून गेला जसा दगडाखालचा हात निघून गेला की त्या दगडाचं वजन समजत नाही. वजन समजत नाही. तशाच रीतीने ओबीसीची भूमिका झाली आहे की ओबीसी हे वंचित बहुजन आघाडीला स्वीकारायला तयार नाहीत अशी परिस्थिती. म्हणजे जे अशोकाचं झालं ते आता वंचित बहुजन आघाडीचं ओबीसी. पण या ओबीसीना आम्ही आज सरळ सांगतो तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवता ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि सगळ्यात मोठा विश्वास इथला असणारा बीजेपी आणि आरएसएस वरती आहे. सगळ्यात मोठा विश्वास कोणावरती आहे तर बीजेपी आणि आरएसएस वरती आहे. आणि घात कोणी केला महाराष्ट्राच्या सत्तेवरती कोण बसलंय तर बीजेपी आणि आरएसएस सत्तेवरती बसले. तेव्हा घात कोणी केला ओबीसीचा ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आणि आरएसएसनी केलेला आहे. एवढं तरी डोक्यामध्ये ओबीसींच्या गेलं पाहिजे तर कुठेतरी आरक्षण वाचेल. आणि जे काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होत होतात जे काही पंचायत समितीमध्ये सभापती होत होतात किंवा असणारा जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण निघालं की तिथे असणारा ओबीसीतला अध्यक्ष होत होता ती पूर्णपणे जाण्याची शक्यता ही लक्षात घ्या. नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही
नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही, शैक्षणिक आरक्षण जाईल. मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना विचारतो, 1990च्या अगोदर घरामध्ये एखादा तरी डॉक्टर होता का ओबीसीच्या? एखादा तरी IAS अधिकारी होता का? एखादा तरी IPS अधिकारी होता का? किंवा उच्च पदाधिकारी होता का? समाज व्यवस्थेमध्ये ज्या शिडीने आपण वरती चढलो त्या शिडीशी इमानदार राखणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर शिडीचा वापर केला की फेकून द्या. ही जर वृत्ती ओबीसीची यापुढे राहिली तर त्यांना वाचवणारं कोणी पुढे येणार नाही, हे लक्षात. ओबीसीने आता स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आहे. आणि जे राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवत आहे ओबीसीच्या, तो खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेशी 2 हात खेळू शकतो का? तो इथल्या व्यवस्थेशी 2 हात खेळू शकतो का? नरेंद्र मोदीला शिव्या देऊ शकतो का? अमित शहाला शिव्या देऊ शकतो का? देवेंद्र फडणवीसला शिव्या देऊ शकतो का? तो जर साध्या शिव्याही देऊ शकत नसेल, तो साध्या शिव्याही देऊ शकत नसेल तर का शिव्या देऊ शकत नाही? तो का शिव्या देऊ शकत नाही? तर त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे. त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे आणि त्याला माहित आहे मी असं टीका केली तर माझं घोंगड्यासकट मला तिहार जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे. तिहार जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या ओबीसीना माझं सांगणं आहे की वंचित शिवाय आपल्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या. वंचित शिवाय इथला पर्याय नाहीये. उद्याच हे आरक्षण वाचवायचं असेल, ओबीसीना स्वतःचं आरक्षण वाचवायचं असेल तर स्वतःचा राजकीय चेहरा हा उभा करावा लागेल, हे लक्षात घ्या. ओबीसी असं म्हणत असेल की मी माझा धार्मिक चेहरा उभा करणार, तर धार्मिक तुमच्याकडे नाहीच आहे. मोहन भागवत एकदा तरी या शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या बातम्या ऐकल्यात का? मी गजानन महाराजांचं नाव घेतलं याचं कारण की मोहन भागवत अकोल्याला महिन्यातून एकदा येऊन जातात. 35 किलोमीटर वरती असणारं शेगावचं असणारं मंदिर आहे, गजानन महाराजाचं मंदिर आहे. एकदा तरी मी पंढरपूरचं घेतलं नाही मुद्दाम, ते लांब आहे अकोल्यापेक्षा, ते लांब आहे. तिथे हा बहुजनातला ओबीसीतला लाखो माणसं शेगावला जातात आणि हा बीजेपीचा मतदार आहे, त्याचं मन राखण्यासाठी तरी जा. अजिबात नाही.
कदाचित आज मी बोलल्यामुळे पुढच्या आठवड्यात कधीतरी जातील अशी असतात लाजेकाजेनं. लक्षात ठेवा ओबीसीनो की हे तुम्हाला फक्त वापर करतात. हे तुमचा फक्त वापर करतात आहेत, मतदानासाठी वापर करतात आहेत. आणि मतदानाचा वापर करत सत्तेची सगळी चाव्या या RSS आणि निजामी मराठ्यांच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. अशी परिस्थिती सामान्य मराठ्याच्या हातात नाहीये. तो उगीच आपला असणारा मी मराठा आहे म्हणून असणारा फुशारक्या मारत बसलाय. पण असणारा वस्तुस्थिती मला माहिती आहे. 30-30, 35-35 वर्ष झाल्या तरी घरामध्ये बँड बाजा वाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तीस 35 वर्ष झाली तरी घरामध्ये बँड बाजा वाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि का? आर्थिक परिस्थिती खालावलेली. आर्थिक परिस्थिती खालावलेली. मित्रो, हा विश्वगुरू, मी शिव्या देत नाही आज या व्यासपीठावरती, नाहीतर मी मोजून शिव्या देत असतो. विश्वगुरूचं जागतिक व्यासपीठावरती जातो त्यावेळी जगातले नेते कसे त्याला बाजूला सारतात याच्या युट्यूबवरती रील्स आहेत. अशी परिस्थिती. मी इथल्या सनातनांना सांगतोय, आज जगातला असणारा एकूण एक देश हा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला. अमेरिका तर हत्यार पुरवते, इराण सुद्धा हत्यार पुरवते, सौदी अरेबिया सुद्धा त्या ठिकाणी देते, फ्रान्स देते, इंग्लंड देते आणि रशिया सुद्धा देते. अशी परिस्थिती आहे. हे सनातनानो, बुद्धिमत्ता आहे म्हणून असं तुम्ही स्वतःला सांगताय, पण माझ्या दृष्टीने तुमच्यासारखे गाढवं कोणी नाहीत असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. अमेरिकेत गेलंय कोण? इंग्लंडमध्ये गेलंय कोण? इथला बहुजनातला गेलाय, इथला वंचिताचा गेलाय, इथला आदिवासी गेलाय, इथला मुसलमान गेलाय की इथला दलित गेलाय? जो गेलाय तो सवर्ण गेलेला आहे. जो गेलेला आहे तो सवर्ण गेलेला आहे. आणि आज त्याला हकलता कसं येईल? आपल्या देशातून त्याला मायदेशी कसं पाठवता येईल याचाच खेळ खंडोबा चाललाय. आणि हा विश्वगुरू काय म्हणतो? माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प अरे तू एका राष्ट्राध्यक्षाचं विडंबन करणार असेल तर त्याला राग येणार नाही? त्याला राग येणार की नाही येणार?
आजची असणारी परिस्थिती अशी आहे की हा जो सगळा सवर्ण वर्ग अमेरिकेत गेला, युरोपमध्ये गेला, इंग्लंडमध्ये गेलाय, याला तिकडनं हाकलण्याची तयारी चाललेली आहे. त्याला हाकलता कसं येईल आणि पुन्हा भारतात कसं पाठवता येईल याचे असणारे धोरणं आखल्या जात आहेत अशी परिस्थिती. आणि ती कशासाठी? ते काय भारतीयांच्या विरोधात नाही, ते भारताच्या विरोधात नाही, पण हा जो विश्वगुरू आहे, भारताचा पंतप्रधान जो स्वतःला विश्वगुरू असं म्हणतो, ते म्हणतात तू विश्वगुरू आहेस की चपरासी आहेस हे आम्ही तुला असताना दाखवतो. तू विश्वगुरू आहेस की चपरासी आहेस हे आम्ही तुला असताना दाखवतो. आणि हा चपरासी आहे दाखवण्यासाठी तिथल्या भारतीयांना, भारतीय गेलेले जे अमेरिकेमध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, त्यांची असणारी हकालपट्टी करण्याची सुरुवात झाली. म्हणजे 140 कोटी देशाची असणारी लोकसंख्या उद्या परदेशी गेलेले भारतीयांना पुन्हा पाठवलं तर या देशामध्ये 160 कोटी लोकसंख्या होणार आहे अशी परिस्थिती. आता हे जे बाहेरून येणार आहेत त्यांच्याही पोटा पाण्याचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांना घराचाही प्रश्न राहणार आहे. म्हणजे इथे संकट आहे, त्या संकटामध्ये भर कोण घालतोय तर इथला असणारा विश्वगुरू घालतोय अशी परिस्थिती आहे. भर कोण घालतोय तर विश्वगुरू घालतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला या देशातला असणारा आर्मी चीफ असं म्हणतोय की आपल्याला लवकरच युद्ध करावं लागेल, युद्धाला सामोर्य जावं लागेल. आपण सिंधूरच्या नंतर पाकिस्तानला हरवलं याच्याबद्दल दुमत नाही का त्याच्याकडे हत्यारच नव्हती, लढायला काहीच साधनं त्याच्याकडे नव्हती म्हणून आपण हरवलं. आज पाकिस्तानला साध्य आणि साधनं अमेरिका देतोय, इंग्लंड देतोय, फ्रान्स देतोय, चायनाही त्या ठिकाणी देते. म्हणजे या सगळ्या देशांचे हत्यार त्या पाकिस्तानमध्ये येणार आणि त्यांच्याबरोबर आपल्याला युद्ध करावं लागतं. RSS वाले, भारतीय जनता पक्षवाले भारतीय मुसलमानांची भीती घालतात की इथली मुसलमानांची संख्या वाढते, मुसलमानांनी लव जिहादचा कार्यक्रम आखलेला आहे. आणि
त्याच्या पुढे जाऊन भीती दाखवतात की इथला असणारा मुसलमान एक दिवशी आपल्यावरती राज्य केल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती. एक दिवस मुसलमान आपल्यावरती राज्य केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्यांना म्हणतो, अरे बाबा, सेन्सस तर पहिल्यांदा करा. सेन्सस मधनं मुसलमानाची संख्या वाढली की कमी झाली याची आकडेवारी आपल्याला कळेल. पण सेन्सस करायचं नाही, माहिती बाहेर येऊ द्यायची नाही, पण आपलं रटानं त्या ठिकाणी चालू ठेवायचं की इथला असणारा मुसलमान जो आहे तो आपल्यावरती राज्य करेल. मी इथल्या सनातन्यांना विचारतोय, हे उरलेले सगळे राज्य जे पाकिस्तानला मदत करतायत, तुम्ही किती दिवस लढू शकता? भारतीय सैन्य लढायला तयार आहे, पण भारतीय सैन्याला लागणारं हत्यारं येणार कुठून? सामुग्री येणार कुठून? सिंदूरच्याच वेळेस सांगण्यात आलं होतं की 22 दिवसाची आपल्याकडे असणारा सामुग्री आहे, आणि पाकिस्तानकडे येणारी सामुग्री जी आहे ती जगाकडून येणारी असणारी सामुग्री आहे. ए सनातन्यानो, उद्या पुन्हा गुलाम व्हायचं नसेल, आणि गुलाम कोण करणार? तर पाकिस्तान तुम्हाला गुलाम करणार, कारण का बाहेरची हत्यारं त्या ठिकाणी यायला लागलेली आहेत. ही परिस्थिती थांबवायची असेल तर या विश्वगुरूला पहिल्यांदा टाटा बाय बाय करा. त्याचं आणि जगाचं भांडण नाही, देशाचं भांडण नाही. हे सनातन्यानो, पहिल्यांदा लक्षात घ्या, या युद्धामध्ये काही होऊ शकतं. आपण जिंकलो पाहिजे ही आपली आशा आहे, पण जगातले एवढे देश त्या पाकिस्तानला मदत करणार असतील तर आपली स्थिती काय राहणार आहे? सिंदूरमध्ये एकही आपल्या बाजूने उभा राहिला नाही. ज्याच्याकडून विमानं खरेदी केली फ्रान्सकडून, तोही आपल्या बाजूने उभा राहिला नाही. म्हणजे एकही मित्र आपण ठेवला नाही, अशी परिस्थिती आहे. आज एकही मित्र आपला नाही, अशी असणारी जगामधली परिस्थिती. आणि त्याला कारण एकमेव, आणि ते म्हणजे हा विश्वगुरू, देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतो, हे आपण लक्षात घ्या. त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतोय. सनातन्यानो, पहिल्यांदा लक्षात घ्या की देश महत्वाचा आहे की इगो महत्वाचा आहे, हे पहिल्यांदा ठरवा. इगो महत्वाचा आहे की देश महत्वाचा आहे, हे पहिल्यांदा ठरवा. देश महत्वाचा असेल तर या इगोलाच्या माणसाला टाटा बाय बाय करा आणि देशाला वाचवा, एवढंच सांगणं आहे. मला आव्हान आहे आपल्या सगळ्या की मेल्या मुर्द्यासारखे या देशातल्या माणसाने जगता कामा. ज्या लडाखने हिंमत दाखवली, ज्या लडाखने हिंमत दाखवली, ज्या आसाम मधल्या आदिवासींनी हिंमत दाखवली,
आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू. आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे की इथली असणारी तिजोरी ही काही सरकारच्या मालकीची नाही, तर ती आमच्या मालकीची आहे. आणि तुम्ही जर देणार नसाल तर ती तिजोरी आम्ही आमच्याकडे घेतल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत शेतकरी हे करत नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही. जोपर्यंत शेतकरी हे करणार नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही. जातीच्या नावाने मतदान देतो, धर्माच्या नावाने मतदान देतो आपण, आणि घेणारा काय म्हणतो की ह्यांनी मला थोडी विकासासाठी मतदान दिलेलं आहे, जात आणि धर्मासाठी दिलेलं आहे, तेवढं तो टिमकी वाजवत बसतो 5 वर्ष. अशी परिस्थिती आहे. इथे बेरोजगारी सुद्धा संपू शकते. इथे शेतकऱ्यांचं दुःखही संपू शकतं. आज झोपडपट्टीवासियांना घरही मिळू शकतात. पण इथली जनता हिम्मत दाखवणार आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा. म्हणून लडाखमध्ये आम्हाला भारताबरोबर राहायचं आहे, चायनाकडे जायचं नाहीये. आणि म्हणून त्यांनी आज सारा लढा उपस्थित केला. बीजेपी ऐकत नाही म्हटल्यानंतर बीजेपीचं ऑफिसच त्यांनी जाळून टाकलं आणि तिथल्या नेत्याला बीजेपीच्या बडून काढला. अशी असणारी परिस्थिती आहे. तेच आपण असणारा आसाममध्ये बघतोय. अडाणीला असणारा 4000 हेक्टर जागा दिली, आदिवासींची जागा दिली. आदिवासी रस्त्यावरती उतरले आणि शासनाला सांगितलं हे जर मागे घेतलं नाही तर तुझेच 12 वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही परिस्थिती आहे. आम्ही 12 तुमचे वाजवल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती आहे. इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे. तू आम्हाला असणारं अनुदान देतोयस की नाही सांग. नाही तर इथल्या आमदार खासदाराचं, मंत्र्याचं, मुख्यमंत्र्याचं आम्ही 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली. तुम्हाला मत दिली, सत्ता दिली म्हणजे तुम्ही आमचे मालक झालेला नाही. तुम्हाला मत दिलं, सत्तेवरती बसलात म्हणजे तुम्ही आमचे मालक झालेला नाही आहात. आणि मालक होण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही तुम्हाला आपटल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून मित्रो, हे जे भांडण लावण्याचा भाग चाललाय, ओबीसी मराठा भांडण लावण्याचा भाग चाललेला आहे, मुसलमानाचा असणारा भांडण लावण्याचा भाग चाललेला आहे. हा एकच उद्देश आहे, तो म्हणजे सामान्य माणसामध्ये असणारा एकोपा होऊ नये म्हणून. सामान्य माणसामध्ये एकोपा होऊ नये म्हणून चाललेला भाग आहे. अशी असणारी परिस्थिती आहे. यांच्याकडे पैसे नसतील मान्य आहे, पण बाबा तुमची श्रीमंती कशी वाढते हे आम्हाला सांगा. तुम्ही असणारा गुगलवरती गेलात तर महाराष्ट्रातल्या निवडून गेलेले नेते आहेत, यांच्या संपत्तीचं विवरण तुम्हाला असणारं मिळतं. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये डबल होतं अशी परिस्थिती आहे. अरे बाबा, हे तुमचं डबल कसं झालं हे आम्हाला सांगा.
मी तुमचा फॉर्म्युला आम्ही सुद्धा वापरतो आणि आमचं इन्कम डबल करतो आणि आमची गरिबी आम्ही दूर करतो. तो फॉर्म्युला तरी आम्हाला सांगा. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की इथला असणारा राज्यकर्ता हा मालकाच्या भूमिकेमध्ये जाणार असेल तर त्याला सत्तेपासून आपण खाली उतरवलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे की या देशाचा मालक मी आहे, तू नाही आहेस. मतदार इथला मालक आहे आणि येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये ओबीसीने पहिल्यांदा खूनगाठ बांधावी की या सरकारच्या पाठीमागे जे उभे राहील, काँग्रेसही उभं राहिलं, एनसीपी उभं राहिलं, दोन्हीही शिवसेना उभे राहिले, यांना आम्ही मतदान देणार नाही, ही खूनगाठ ओबीसीने त्या ठिकाणी बांधली पाहिजे. मग आमचं मत कोणाला? तर आमचं मत ओबीसीला, आमचं मत एससीला, आमचं मत एसटीला, याच्यापैकी कोणी मिळालं नाही तर आमचं मत मुसलमानाला. पण ज्यांनी आमचं आरक्षण काढून घेतलेलं आहे त्यांना आम्ही अजिबात मतदान करणार नाही. ही भूमिका आपण घ्याल एवढी अपेक्षा बाळगतो.